हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण छान मजेत असणार आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी हाय व्हायब्रेशनमध्ये फॉलोसुद्धा करत असणार. तर आज आपण बघणार आहोत ब्रह्मांड युनिवर्सचा अल्गोरिदम कशा प्रकारे काम करत असते. युनिवर्स म्हणजेच ब्रह्मांडाचा अल्गोरिदम कशा प्रकारे काम करत असे ह्याविषयी आज आपण इथे जाणून घेणार आहोत. आपल्या विचारांनी आपल्या लाईफला आपण डिझाईन करत असतो, क्रिएट करत असतो. आपल्या फ्युचरला सुद्धा आपण आपल्या विचारांनीच क्रिएट करत असतो. आपण म्हणत असतो ना की जे आपल्याला हवं आहे त्याविषयी बोलायला पाहिजे, तशी अफर्मेशन द्यायला पाहिजे. तसं आपण जे ड्रीम लाईफ वगैरे असते तसं व्हिज्युलाइज करायला पाहिजे. तर आपण काय करत असतो, आपल्या विचारांनी आपली ड्रीम लाईफ डिझाईन करत असतो. तर त्याच प्रकारे आपण आपल्या विचारांनी आपल्या लाईफला डिझाईन करत असतो, आपल्या फ्युचरला डिझाईन करत असतो, बरोबर. तर आपल्या स्वतःच्या विचारांनी आपण डिझाईन करत असतो, कारण जो युनिवर्स आहे, हा जो ब्रह्मांड आहे, यांचा एक अल्गोरिदम आहे. तर तो अल्गोरिदम कशा प्रकारे काम करत असते, तर तुम्ही म्हणाल की काय असते हा अल्गोरिदम. तर अल्गोरिदम ते असते की जसं की फॉर एक्झाम्पल यूट्यूबवर जर तुम्ही कुठल्याही बाबतीत रील्स बघत असणार, जसे की मोटिवेशनल रील्स असणार, कुठले सॉन्ग्सचे रील असणार, डान्स संबंधित व्हिडिओ असणार किंवा रील्स असणार आणि तुम्ही ते बघत असणार, ओके. किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनविषयी तुम्ही व्हिडिओ बघितले असणार. तर ते काय होत असते, जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ पूर्ण बघता तर त्याच रिलेटेड तुम्हाला समोरचे व्हिडिओ आणि रील्स तुम्हाला मिळत जातील. तुम्ही आत्तासुद्धा करून बघू शकता. तुमचं मोबाईल घ्या आणि तुम्ही कुठला तरी एक व्हिडिओ बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनविषयी तुम्ही एक पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला त्यानंतरचे जे व्हिडिओ आहेत, रील्स आहेत, ते तुम्ही जसे जसे स्क्रोल करत जाल तर तुम्हाला त्यामध्ये सिक्रेट्सविषयी, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सिक्रेट्सविषयी तुम्हाला रील्स येतील, व्हिडिओ येतील, मॅनिफेस्टेशनविषयी बोलल्या जाईल, व्हिज्युलायझेशनविषयी तुम्हाला व्हिडिओ येईल. तर हे काय झालं, यूट्यूबचं अल्गोरिदम झालं, बरोबर. तर त्याच प्रकारे आपल्याला ब्रह्मांड आणि युनिवर्सचा अल्गोरिदम जाणून घ्यायचा आहे. हा झाला अल्गोरिदम. म्हणजेच अल्गोरिदम काय हे तुम्हाला यामध्ये सांगितलं की यूट्यूबवर जर तुम्ही कुठला एखादा व्हिडिओ बघितला आणि त्याला स्क्रोल करत गेले तर त्यानंतरचे जे व्हिडिओ आहेत त्या रिलेटेड येतच जाणार. मनी रिलेटेड असेल, डान्सविषयी असेल, मोटिवेशनल स्पीकरविषयी तुम्ही काही ऐकत असणार तर त्या रिलेटेड येत जात असते. हा झाला यूट्यूबचा अल्गोरिदम, ओके. तर त्यानंतर काय आहे, आपण बघत कुठला अल्गोरिदम आहोत, ब्रह्मांडाचा, युनिवर्सचा अल्गोरिदम. तर त्यामध्ये काय होत असते की आपण जो विचार करत असतो तो जसं की आपण आपल्या विचाराने आपल्या लाईफला डिझाईन करत असतो, बरोबर. तर आपलं फ्युचरसुद्धा डिझाईन होत असते. आताच आपण बघितलं की यूट्यूबचं अल्गोरिदम कसं असते, तर आता आपण बघत आहोत की युनिव्हर्सल अल्गोरिदम काय आहे. तर आपण जिथे आपण आपली ऊर्जा, म्हणजेच आपण ज्या ठिकाणी आपली ऊर्जा देत आहोत, एनर्जी देत आहोत, तेच आपल्याकडे काय होत असते, अट्रॅक्ट होत असते. म्हणून आपल्याला कुठल्याही पॉझिटिव्ह गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे. जिथं आपण आपली एनर्जी देत आहोत तर त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येत असतात. तर आपल्याला ह्या संबंधित खूप लक्ष ठेवावं लागेल की आपली एनर्जी कोणत्या गोष्टीवर आपण लावत आहोत, कारण ती ऊर्जा, ती एनर्जी आपल्याकडे रिटर्नमध्ये येत आहे, ओके. तर ते तुम्हाला युनिवर्स काय करेल, तुम्ही जी एनर्जी कुठल्याही गोष्टीवर एनर्जी लावतार तर तीच एनर्जी तुमच्याकडे रिपीटमध्ये येत असते, परत येत असते. तर त्यासाठी तुम्हाला तेच पाठवणार, युनिवर्स तुम्हाला तेच पाठवणार ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ देत आहात, बरोबर. जर तुम्ही जास्त वेळ समस्यांवर किंवा कुणाच्या कौटुंबिक झगड्यांवर म्हणा, कुठल्याही गोष्टींवर म्हणा, कुठल्या तरी प्रॉब्लेम्सवर म्हणा फोकस कराल तर युनिवर्सना काय वाटेल की ह्या व्यक्तीला ती गोष्ट आवडत आहे, कारण तुम्ही
तुमची एनर्जी त्या ठिकाणी दिले आहात, तर त्यामुळे युनिवर्स काय घेणार, हे घे भाई तुला पुन्हा एक समस्या, बरोबर. कारण तुम्ही एनर्जी तिथे लावले आहात. तुम्ही कुणाचं ना कुणाचं पारिवारिक कौटुंबिक समस्या तुम्ही ऐकून घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवले आहात, तर तुम्हाला पुन्हा त्याच प्रकारे मिळत असते, कारण तुम्ही तुमची एनर्जी तिथे लावलेली आहे. तर समस्याविषयी जर कोणी बोलत असणार तर आपल्याला सरळ म्हणायचं आहे की मी निगेटिव्ह गोष्टी ऐकत नाही किंवा बघत नाही. ओके. आणि आपल्या जीवनामध्ये कोणी जर सांगत असेल की आपल्या जीवनामध्ये हे प्रॉब्लेम्स आहे, ते प्रॉब्लेम्स आहे, 10 वर्षांमध्ये असं होऊन गेलं, तसं होऊन गेलं, आणि त्यांनी सोल्युशनकडे लक्षच देत नाही, कधी सोल्युशन बघण्याचा प्रयत्नच करत नाही. काही लोकांची आदत असते त्या प्रॉब्लेम्समध्ये इतकं इन्व्हॉल्व होतात की आणि दुसऱ्यांना सांगण्यात इतका इंटरेस्ट दाखवत असतात ते लोक, ज्यांना सोल्युशनकडे वळण्याचा काही रस्ताच दिसत नाही. सोल्युशन कधी मिळणार अशा गोष्टीच ते करत नाही. जेवढं तुम्ही त्या प्रॉब्लेम्सवर फोकस कराल ते तुम्हाला युनिवर्स तशाच गोष्टी परत देणार. हा झाला ब्रह्मांडाचा अल्गोरिदम. म्हणून आपल्याला त्या गोष्टींवर फोकस करायचा नाही आहे. तर ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, जे पाहिजे आहे, जे अट्रॅक्ट करायचं आहे, त्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. हे अजून एक प्रॉब्लेम्स युनिवर्स काय म्हणणार, जर प्रॉब्लेमवर फोकस कराल तर घे पुन्हा एक प्रॉब्लेम्स, पुन्हा फोकस कर, असं होणार ना. म्हणून आपल्याला प्रॉब्लेम्सवर फोकस करायचं नाही, ऐकायचं सुद्धा, बघायचं नाही आणि बोलायचं सुद्धा नाही आहे. ओके. तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत किंवा नाही आहेत हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला, युनिवर्सला काही समजत नाही. कारण हा नियम आहे, ज्यावर आपण फोकस करतो तेच रिटर्नमध्ये येत असते. ओके. आणि सबकॉन्शियस माइंडचं कसं असतं की आपलं मालिक सांगत आहे ना की यावर ऊर्जा देत आहे ना, तर त्याच गोष्टी परत परत घेऊन येत असते. म्हणून आपल्याला तसं करायचं नाही आहे. ओके. जसं की एक विचार करा, असं म्हणत असाल की कोणी जर असं म्हणतात की मी जिथे जाते तिथे माझी इज्जत नाही करत, कोणी माझ्यासोबत चांगल्या प्रकारे बोलतसुद्धा नाही, मी जिथं जाते तिथं सर्वजण माझी इन्सल्ट करत असतात, असं म्हणत असतात, तर ते जिथं जातील तिथे समोरच्याकडून इन्सल्ट आपोआप होऊन जात असते. कोणीच त्यांना रिस्पेक्टसुद्धा करत नाही, मान सन्मान देत नाही. तर त्याऐवजी असं म्हणणं चालू कराल की मी जिथं जाते तिथं प्रेम अट्रॅक्ट करते, जिथं जाते तिथं मला मान सन्मान मिळत असते, सर्वजण माझ्याशी प्रेमाने बोलतात, सर्वजण माझा रिस्पेक्ट करतात, मला प्रेम देतात, हे जर म्हणाले तर ते मिळणार. पण तुम्ही निगेटिव्ह वाक्य जर बोलाल तर ते निगेटिव्हच अट्रॅक्ट होईल. म्हणून आपल्याला असा एक विचार करायचा आहे की निगेटिव्ह ना मी ऐकणार, ना बोलणार, ना बघणार. फक्त आपल्या आयुष्यात जे पाहिजे आहे त्यावर फोकस करायचा आहे. कारण आपण आपल्या विचारांनी आपल्या लाईफला डिझाईन करत असतो, क्रिएट करत असतो. तर असा एक विचार करा की एक इन्सानाने, म्हणजेच एका व्यक्तीने हे यूट्यूबचं अल्गोरिदम बनवलं आहे. तर हा असा अल्गोरिदम आहे की एक व्हिडिओ बघितल्यानंतर त्या रिलेटेड व्हिडिओ आपल्याला दिसतात. मग हे तर ब्रह्मांड, हे युनिवर्स, हे तर पूर्णपणे ईश्वराने बनवलं आहे. तर त्या संबंधित आपण आपल्या विचार जे आपण करत आहोत तर ते विचार कुठे जात आहेत, युनिवर्समध्ये जात आहे. कारण आपण आपल्या विचारांनी हे लाईफ डिझाईन करत आहोत. तर आपलं सबकॉन्शियस माइंड तसंच ते ॲक्टिव्ह राहते, तसंच मान्य करत असते. तर युनिवर्ससुद्धा आपल्याला जे हवं आहे ते जर आपण बोललो तर युनिवर्ससुद्धा आपल्याला तेच देत जाईल. म्हणून आपल्याला कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीवर फोकस करायचा नाही आहे. नीट लक्ष द्यायचं आहे की आपण काय बघत आहोत, काय ऐकत आहोत आणि काय बोलत आहोत, यावर विचार करत राहायचं आहे. यावर विचार करायचा आहे की कुठली गोष्ट तुम्ही ऐकत आहात. निगेटिव्ह तर नाही आहे, पॉझिटिव्हच आहे, म्हणजेच तुमच्याकडे पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होणार. म्हणून आपल्याला लक्ष द्यायचं आहे की काय बघत आहात, काय ऐकत आहात आणि काय बोलत आहात, आणि मी स्वतः काय विचार करत आहे. कारण विचारांनी आपली लाईफ ही डिझाईन होत आहे, आपलं फ्युचर डिझाईन होत आहे. ओके.
तर ह्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यायचं आहे आणि अलर्ट राहायचं आहे. जर तुमच्या समोर कोणी जर येऊन निगेटिव्ह बोलत असणार किंवा निगेटिव्ह काही सांगत असणार तर त्यांना तिथेच थांबवायचं आहे आणि म्हणायचं आहे की मी निगेटिव्ह गोष्टी ना ऐकत ना बोलत. कुणाच्या पारिवारिक समस्या ऐकून घ्यायच्या नाही आहे, कारण तशाच गोष्टी आपल्या परिवारामध्ये सुद्धा होऊ लागतील. म्हणून आपल्याला इथेच याला थांबवायचं आहे. म्हणून हे नियम जे आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत, कारण हा अल्गोरिदम आहे युनिवर्सचा, आपलाच अल्गोरिदम आहे. ज्या गोष्टीविषयी तुम्ही बोलत आहात त्याच गोष्टी युनिवर्स तुम्हाला पाठवत आहे. हा अल्गोरिदम आहे. जेव्हा कुठल्याही गोष्टीवर आपण फोकस करतो तर तेच आपल्याला मिळत असे, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. आणि जेव्हा काही लोक हे म्हणत असतात बघा, मला हे नाही पाहिजे, मला ते नाही पाहिजे, पण युनिवर्सला थोडी ना माहीत आहे की हे चांगलं आहे किंवा वाईट आहे. तुम्ही त्यावर फोकस करत आहात, तुम्ही तुमची एनर्जी लावत आहात, म्हणून त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे. म्हणून हे जेव्हा लक्षात ठेवा की मला हे जे पाहिजे आहे त्यावरच लक्ष केंद्रित करा, त्यावरच तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा द्या की मला हे पाहिजे आहे, मला ते मिळालं आहे, असं सुद्धा म्हणू शकता. तुम्हाला एक उदाहरणात आत्ताचंच फॉर एक्झाम्पल सांगते. माझी घरा शेजारचीच एक मैत्रीण आहे. ती नेहमी, ती माझ्यापेक्षा थोडी छोटी आहे, तर ती नेहमी म्हणायची, ताई मला ना अमरावती साईडकडलं लग्न नाही करायचं आहे, मला अमरावती साईडकडे नाही जायचं आहे, खूप लांब आहे, अशीच ती म्हणत राहायची. तर ती काय करत होती, ती अफर्म करत होती, त्या गोष्टीवर ती ऊर्जा देत होती. तर मॅजिकली झालं असं काय, खूप सारे रिश्ते बघितले, आपल्या जिल्ह्यातील बघितले, पण कुठेही जुळलं नाही, कारण ती एनर्जी कुठे देत होती, अमरावती साईडला. तर आत्ता ह्या दिवाळीच्या दिवशी तिची सगाई कुठे झाली, अमरावतीच, हाच गावला तिची, म्हणजे तिकडचाच मुलगा डिसाईड केला आणि तिकडेच सगाईसुद्धा झाली. पण ती एनर्जी कुठे देत होती, तिला ज्या गावी म्हणजे पाहिजे होतं ती तशी बोलू शकत होती की मला ह्या जिल्ह्यामध्ये पाहिजे आहे. पण ती जेव्हा कधी बोलायची लग्नाविषयी तेव्हा ती हीच म्हणायची की मला अमरावती साईडला नाही पाहिजे. पण झालं असं की तिने त्या गोष्टीसाठी ऊर्जा दिली आणि तेच अट्रॅक्ट होऊन बसलं. ती अमरावतीलाच, म्हणजे आता तिचं जी सगाई झाली त्या अमरावतीच्या मुलासोबत झाली आणि तिचं लग्नसुद्धा तिकडेच, म्हणजे मुलीला घेऊन जाणार आहेत आणि तिथेच अमरावतीलाच होणार आहे. म्हणून आपल्याला बोलताना कधीही काय बोलत आहोत, कुठल्या गोष्टीवर जास्त एनर्जी देत आहोत, कारण ती एनर्जी आपल्याकडे येत आहे, आपल्या विचारामुळे आपली लाईफ क्रिएट होत आहे. म्हणून ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. जेव्हा कुठल्याही गोष्टीवर आपण फोकस करतो तर ते हा ब्रह्मांडाचा नियम आहे, ते आपल्याकडे रिटर्नमध्ये येत असते. हे लक्षात ठेवा. कित्येक वेळा असं होतं की मला हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे, तर जे पाहिजे आहे तेच तुम्ही बोला, तेच अफर्म करा, ते तुम्हाला मिळणार. ओके. त्यानंतर ज्या गोष्टीवर तुम्ही विचार करत आहात, ज्या गोष्टीवर विचार करून बोलत आहात किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ बघत आहात तर त्या रिलेटेडच तुम्हाला रील्स आणि व्हिडिओ बघत आहात, रील्स आणि व्हिडिओ दिसणार आहेत यूट्यूबवर, तर त्याच पद्धतीने ह्या युनिवर्सचा नियम आहे, ह्या युनिवर्सचा अल्गोरिदम आहे की ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस करत आहात तीच एनर्जी तुमच्याकडे येईल. तुम्ही नक्कीच ते ट्राय करू शकता. जी गोष्ट काही गेल्या वर्षापासून तुमचं एखादी काम होत नसणार, कुठली एक्झाम क्रॅक होत नसणार, तर तुम्ही ते एक अफर्मेशन पॉझिटिव्हली बनवा की माझं सिलेक्शन झालं आहे, थँक्यू युनिवर्स, माझं सिलेक्शन झालं आहे, थँक्यू युनिवर्स, मी एक्झाम क्रॅक केली आहे किंवा एक्झाम माझी पार पडली आणि त्यामध्ये मला हायेस्ट मार्क्स मिळाले, असं तुम्ही अफर्म करा. आणि बघा, जे तुम्हाला पाहिजे आहे, कुठलं काम रुकलं असेल काही वर्षापासून तर ते काम झालं आहे, ते तुम्हाला मिळालं आहे, असं अफर्म करणं चालू करा. नक्कीच याचे तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील. ओके. त्यानंतर मी खुश आहे, माझं परिवार खुश आहे, मुले शिक्षणाचे असतील तर माझी मुले खूप चांगल्या क्वालिटीच्या, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं शिक्षण ते घेत आहे आणि त्यांना चांगली ड्युटी लागली आहे, असं पॉझिटिव्ह बोलायचं आहे. तर कुणाचं ड्रीम स्कूल असणार तर त्यामध्ये तिथे सिलेक्शन झालं आहे, तिथे शिकत आहे, असं सुद्धा बोलू शकता. जितकं तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल तितकं युनिवर्स तुम्हाला देत जाणार. जर तुम्ही विचार करणार
तुम्ही जे विचार करणार, ज्या विचारांवर तुम्ही जास्त फोकस करणार, ज्या विचारावर तुम्ही एनर्जी ऊर्जा देत जाणार, तेच युनिवर्स तुम्हाला देणार. म्हणून तुम्ही स्वतः विचारांनी भविष्याला डिझाईन करत आहात तुमच्या बोलण्यामुळे. म्हणून म्हणतात फेक इट टू मेक इट. म्हणजे जे पाहिजे आहे ते खोटं का असणं हे काही पाप नाही आहे, कारण तुम्ही यामुळे कुणाचं नुकसान नाही करत आहात. तर तुम्हाला जे निगेटिव्ह बोलत होते त्याला पॉझिटिव्ह करत आहात. म्हणजे जी गोष्ट रियालिटीमध्ये नाही आली आहे तर ती गोष्ट रियालिटीमध्ये आली आहे असं तुम्ही बोलत आहात. त्यालाच आपण फेक इट टू यू मेक इट असं म्हणत असतो. जे तुम्हाला बनायचं आहे त्याबद्दल बोलणे चालू करा, सांगणे सुरू करा. आता तुम्ही ज्या समस्या आहेत त्याला पुन्हा पुन्हा परत त्याचं रिपिटेशन करा नको, आणि जे पाहिजे आहे त्यावर फोकस करा, तिथे एनर्जी द्या, ते पॉझिटिव्ह वाक्य बनवून त्यावर अफर्मेशन करा. एक हिंदीमध्ये सॉन्ग आहे ना, जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे तुम, जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे तुम. तर तुम्हाला जे काही आयुष्यात करायचं आहे किंवा मिळवायचं आहे, कुठली जॉब असेल, मनी असतील, हेल्थ असेल, करिअर असेल, रिलेशनशिप असेल, काहीही असेल, तर ते ऑलरेडी तुम्हाला मिळालेली आहे. यावर तुम्ही एक पॉझिटिव्ह अफर्मेशन बनवा आणि ते म्हणायला चालू करा, कारण तुमच्या विचारांनी आपली लाईफ क्रिएट होत असते. आणि हा आहे युनिव्हर्सल अल्गोरिदम. आपण जे बोलू तेच परत परत आपल्याकडे अट्रॅक्ट होत असते. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा, अफर्मेशन बनवा आणि ते बोलणे चालू करा, त्यावर जास्त एनर्जी द्या. नक्कीच तुम्हाला तुमच्याकडे ते अट्रॅक्ट होणार. हा आहे युनिवर्स ब्रह्मांडाचा अल्गोरिदम अशा प्रकारे काम करत असते. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू.